ज्या बाईसाठी तू भांडतोयस ना, एक मिनिट, ती जी बाई आहे ना, ती बायको आहे माझी. तिचा उल्लेख जरा जपून कर. आणि खरं तर हे तुझ्या बापालाही जाऊन सांग. काका, तूही माझ्या वडिलांबद्दल बोलताना जरा जपून. आणि हे अहिल्या काकूला सुद्धा सांग, कारण ते आहेत ना म्हणून आपण सगळे आज आहोत. त्या दिवशी तुम्हाला तुझा पगार किती म्हणून हिणवलं होतंस. तसंच असेल तर आता तुझा तरी या घरावर काय अधिकार आहे, काय हक्क आहे, असं मी तुला म्हणलं तर. एवढंच तुझ्याकडून ऐकायचं राहिलं होतं. हा का, मी खरंच काही बोलले नव्हते रे तिला. मी कोणी कधीच तिला काही बोलत नाही. काही सांगू नकोस. तुम्ही सगळेजण मुद्दाम करताय, ठरवून. उलट तू आणि अहिल्या काकूच ठरवून काहीतरी करताय. तिला म्हणावं, कधीतरी या घराला आपलं घर समज, म्हणजे मग तिला या घरातल्या माणसांची सुद्धा किंमत कळेल. हा समृद्धा, आणि आता उगाच खोटी रडू नकोस. आता इथे रडशील आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगशील वामन काका आला होता आणि नाही नाही ते बोलून गेला मला म्हणून. रोज रोजची भांडणं, एकमेकांचे अपमान, हे आता मला सहन होत नाहीत. तो माझा स्वभाव नाही. आता मनात असं येतं, रोज रोज भांडण्यापेक्षा, अपमान करण्यापेक्षा तो जो वेळ आहे ना, तो जरा कुठे वेगळ्या विचारात घालवला तर त्यातनं काहीतरी निष्पन्न तरी होईल. छे छे, यातून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण घर सोडून गेल्यावर पोटा पाण्यासाठी पैसा कमावण्यातच आपला सगळा वेळ जाणार आहे. आणि वकिली व्यवसायात काय बोंब आहे ते मला चांगलंच माहिती. आता सांग ना, तूच सांग. आता ह्या वयात काय करू? किल्लेदारांच्या प्रॉपर्टीची वाटणी करा. मग बघा कसा विकास होतो ते. आणि तसंही मलाही या माणसांमध्ये राहण्यात रस नाही. त्यामुळे जर का घराच्या बाहेर पडायचं असेल तर आपला हिस्सा घेऊनच बाहेर पडायचं. तमाशा तर मी करणार ग माझ्या स्टाईलनी. नुसतं बोलू नका, मला तारीख, वेळ, वार सगळं सांगा, तर विश्वास ठेवीन तुमच्यावर. होली कबाय रे, होली कबाय. हे काय नवीन? गब्बर सिंगची आठवण झाली मला. जानकीला मारण्यासाठी होळीचा मुहूर्त निवडलाय मी. यंदाच्या होळीला जानकीच्या नावाने बॉम्बा मारायच्या. जानकीच्या बैलाला भावापेक्षा काम जास्त महत्वाचं आहे का? हो, त्यांना कामच महत्वाचं आहे. आणि एवढंच जर का असतं ना, तुझ्या बहिणीने आम्हाला. अहिल्या, त्याला काय सांगतेस हे सगळं? त्याला काय कळणार आहे याच्यातलं? वामन दादा, मला सगळं कळतं आता. आणि आम्हाला आता हेही कळलंय की तुम्हाला मी आणि जानकी ताई जरा पण आवडत नाही ना आता. पण आम्हाला तुम्ही खूप आवडता. बघितलं ना, सगळं कळतं याला. गणेश, बाळा तू जा. या, हा आत्ताच म्हणाला ना मोठा झाला, याला सगळं कळतं. बाळ कसलं म्हणताय? ए जा रे, यांना वेळ नाही. बघितलं, शेवटी भावालाच पाठवलं ना. असं नाही म्हटलं की स्वतः इथे बाळाला घेऊन यावं. अहिल्या, मी त्याला घालवण्यासाठी नाही म्हणलं. मला खरंच काम आहे. सो प्लीज